महाराष्ट्रातील पावसाबद्दल एक डेंजर स्वरूपाची बातमी आता हवामान खात्याकडून आत्ताच जाहीर करण्यात आली आहे। गेल्या 20 वर्षातील सगळ्यात मोठं संकट पुढील 4 तासांमध्ये महाराष्ट्रावर गोंगावत असल्याचं पाहायला मिळतंय। राज्यामध्ये सगळीकडे ढगफुटी सदृश परिस्थिती सध्याला निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। हवामान खात्यानं गंभीर इशारा राज्यातील 11 जिल्ह्यांना आजसाठी देऊन टाकलाय। पुढील 4 तासांच्या आतमध्ये या 11 जिल्ह्यांमध्ये मोठी ढगफुटी होऊन पाणीच पाणी होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून आता जाहीर करण्यात आली आहे। हवामान खात्याचा आजचा अंदाज त्या ठिकाणी खोटा ठरणार नाही, कारण हा अंदाज 6 हवामान खात्यांनी मिळून एकत्र अभ्यास करून दिलेला आहे। त्यामुळे नागरिकांना आजसाठी विशेष काळजी आता घ्यावी लागणार आहे। महाराष्ट्रात सध्या पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला। हवामान खात्यानं दिलेल्या ताज्या इशाऱ्यानं सर्वसामान्य नागरिकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना आता मनामध्ये चिंता निर्माण झाली। देशभरामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलाय आणि महाराष्ट्रातील तब्बल 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अलर्ट हा पुढील 4 तासांसाठी जाहीर करण्यात आलाय। महाराष्ट्रातील नेमके ते कोणते 11 जिल्हे आहेत ज्या ठिकाणी चक्रीवादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे ते लगेच पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसानं सर्वत्र हाहाकार माजवलाय। सगळ्यांना वाटतो पाऊस गेला की काय। अचानक कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये निर्माण झाल्यामुळे मोठा पाऊस त्या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आली आहे। आता पुन्हा एकदा हवामान खात्यानं पुढील 48 तासांसाठी गंभीर स्वरूपाचा इशारा या ठिकाणी दिलाय। पुढील 4 तासानंतर मोठ्या ढगफुटीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे, ज्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि घराबाहेर न पडण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं आहे। हवामान खात्याच्या मध्ये आसमानी संकट आता अगदी गडद होण्याची भीती आहे, म्हणजेच आभाळ त्या ठिकाणी कडकडून आलेलं आहे। या पावसानं शेतकरी, सामान्य नागरिक आणि प्रशासन सगळ्यांनाच हैराण करून आता सोडणार आहे। मी आज तुमच्याशी या पावसाच्या गंभीर परिस्थितीबद्दल बोलणार आहे। पुढील 48 तासात नेमकं काय आता घडू शकतं, कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी होणार का अतिमुसळधार पाऊस पडणार का चक्रीवादळ येणार याचीच अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे। भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या गंभीर इशाऱ्यानुसार पुढील 4 तासांमध्ये या भागात ढगफुटीला सुरुवात होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। पुढील 4 तासानंतर मोठ्या ढगफुटीला सुरुवात होऊन आता सगळीकडे पाणीच पाणी होणार आहे। रस्त्यावर गुडघ्या इतकं मांडी इतकं पाणी साचणार आहे। त्या ठिकाणी नदी नाले पुढील 4 तासानंतर या भागांमध्ये भरून वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 48 तासांसाठी गंभीर स्वरूपाचा इशारा या 11 जिल्ह्यांमध्ये असणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। वेगवेगळ्या 6 हवामान खात्यांनी मिळून हा धक्कादायक अंदाज या ठिकाणी जाहीर केलाय। त्यामुळे हवामान खात्यानं दिलेला अंदाज तुम्ही आजसाठी गांभीर्यानं घेतलं पाहिजे। आपल्याला पाऊस जेव्हा येतो तेव्हा आपल्याला सुरुवातीला आनंदित होतो, पण जेव्हा अतिवृष्टीचा ढगफुटीचा पाऊस येतो तेव्हा सगळंच विनाश घडवून आणतो। गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अशाच प्रकारचा राक्षसी अनुभव तुम्हाला आता आला असेल। गेले 2 ते 3 दिवस झाला जास्त हा पाऊस पाहायला मिळतोय। आता हवामान खात्यानं पुढच्या 48 तासात सोलापूर, सातारा, हिंगोली, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, पालघर, रायगड या काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। तरी सर्वांनी घरीच राहून आपापली काळजी घ्यायची आहे।